राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्याचे प्रदेश संघटक सुशांत दिनकर काकड हे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ तसेच समीर भुजबळ व नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप अण्णा खैरे यांचे विश्वासू असून यावर्षी त्यांनी 25 जून रोजी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार यांच्या दुःखद निधनामुळे सुशांत काकड यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय जाहीर केलाय. रवींद्र नाना पगार यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी सातत्याने काम केले. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ वाढदिवस साजरा करण्याऐवजी श्रद्धांजली वाहणे हीच त्यांच्याप्रती खरी आदरांजली ठरेल अशी भावना सुशांत काकड यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी रवींद्र नाना पगार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचं आवाहन केलंय. 25 जून रोजी वाढदिवसानिमित्त कोणताही उत्सव, केक कापणे किंवा शुभेच्छा स्वीकारल्या जाणार नसून दिवंगत रवींद्र नाना पगार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार असल्याचं सुशांत काकड यांनी सांगितलंय. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार यांच्या दुःखद निधनामुळे सुशांत काकड यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.